सर, मी सोलापूरमधून अक्कलकोट तालुक्यातील आळगे या गावातून आलेलो आहे. सोलापूरमधून आळगे या गावातून आलेलो आहे. सोलापूर जिल्हा, अक्कलकोट तालुका आणि आळगे गाव. अक्कलकोट. ओके ओके ओके. अक्कलकोट. 10वी कुठे झाली? 12वी कुठे झाली? सर, माझं 10वीपर्यंतचं शिक्षण गावातील श्री श्यामसिद्ध लायवादेवी प्रशाला आळगे येथून झालेलं आहे आणि 11वी-12वीचं शिक्षण वालचंद महाविद्यालय सोलापूर येथून झालेलं आहे. मार्क्स कसे आहेत आणि पासआउट सांगा कधीचे? सर, 10वीला 92.60 मार्क्स आहेत आणि 12वीला 82.82 मार्क्स आहेत. आणि कधीचे पासआउट? 2020चं पासआउट आहे. अच्छा, डिग्री काय केली? BSc इन केमिस्ट्री फ्रॉम मॉडर्न महाविद्यालय पुणे. ओके, 2020. मग डिग्रीनंतर काय केलं? सर, डिग्रीनंतर सध्या मी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट या विभागामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत आहे. ओके, कुठे? सर, अक्कलकोट तालुक्यातीलच एका गावामध्ये माझी पोस्टिंग झालेली आहे. अच्छा, मग अभ्यास कुठे केला? सर, अभ्यास तिथूनच करतो सर, जॉब करत. यस. ओके ओके ओके. लग्न झाले? लग्न झाले? हो सर. ओके. हॉबी काय? सर, चित्रपट पाहायला आवडतं. ओके. आई वडील काय करतात? आई वडील शेती करतात सर. आई म्हणजे गृहिणी आहे, वडील शेती करतात. आणि भाऊ बहीण? एक भाऊ आहे सर, तो पण कॉलेजला आहे, M.Com करतोय आणि CAचं प्रिपरेशन. ओके. बहीण? बहीण नाहीच. तुमचं कॉलेज कुठून झालं? माझं पदवीचं शिक्षण मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथून झालेलं आहे. अच्छा. पोस्ट प्रिफरन्स काय? सर, 1 नंबरला उपजिल्हाधिकारी आहे, 2 नंबरला तहसीलदार आहे, 3 नंबरला मुख्य अधिकारी आहे. इथं मला वेगळा दिसतोय पोस्ट प्रिफरन्स. सर, ते मेन्सच्या वेळी असं स्टिक केला होता, म्हणजे इंटरव्ह्यू झाल्यावर बदलणार होतं. डिवाइस टाकला नाही का? सर, माझी चेस्ट बसत नाही त्यासाठी. किती चेस्ट? सर, म्हणजे 79-85 आहे, त्याला थोडंसं जास्त लागतं सर. 83 and 89 असं काहीतरी लागतं. ओके. न्यूजपेपर वाचता? हां, वाचलं. कोणता? सर, लोकसत्ता वाचलं. ओके. तुम्ही BSc सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीतून केली, तर ते विद्यापीठाला किंवा शहराला असं तुम्हाला वाटतं की असं महापुरुषाचं नाव द्यायला पाहिजे, ते किती पद योग्य आहे? तर बऱ्याच ठिकाणी मागणी होती, तर ते योग्य आहे का? सर, योग्य आहे, पण जे काही पॉलिटिकल मोटिवेटेड नेम्स आहेत ते नाही द्यायला पाहिजे. पण जे काही थोर आपले जे काही संत वगैरे आहेत किंवा जे काही आपले समाजसुधारक आहेत, त्यांचं जे काही चांगलं योगदान आहे सोसायटीसाठी, त्यांचं नाव द्यायला हरकत नसावी सर. म्हणजे जसे की पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलेलं आहे, ते एकदम मला योग्य वाटतो, कारण त्यांचा जो खूप मोठा रोल आहे सोसायटीमध्ये शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणात त्यांचं खूप मोठं कार्य आहे. तर पुणे विद्यापीठाला त्यांचं दिलेलं नाव एकदम योग्य वाटतं सर मला. कोणती मागणी पॉलिटिकली मोटिवेटेड आहे आणि कोणती मागणी लोकांची, हे आपण कसं डिफाईन करणार? सर, म्हणजे आपण असं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या म्हणजे त्यांच्या एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीमधल्या एखाद्या नेत्यांचं नाव किंवा त्यांच्या थोडं जरी त्यांचा सोसायटीमध्ये रोल असलं तरी त्यांच्याकडून अशी मागणी होती की त्यांचं नाव या शहराला द्या किंवा या युनिव्हर्सिटीला द्या. मग ते कुठेतरी थोडासा वाटतो त्यांचं, म्हणजे सोसायटीमध्ये त्यांचं जे काही रोल आहे त्या रोलवरनं आपण डिसाईड करू शकतो सर. म्हणजे आत्ता अहमदनगर शहराचं नाव अहिल्यादेवी नगर करायचं चालू आहे, ते योग्य आहे का? त्याची मागणी होती का? तुम्हाला वाटतं का ते की म्हणजे पॉलिटिकल मोटिवेटेड आहे की ते लोकांची मागणी आहे? सर, म्हणजे पॉलिटिकल मोटिवेटेड आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण अहिल्यादेवींचं खूप मोठं रोल आहे सोसायटीसाठी. ते इंदोर घराण्यातील एक महाराणी होते, त्यांचं सोसायटीच्या बेटरमेंटसाठी खूप मोठं कार्य आहे, तर आपण त्यांचं नाव द्यायला हरकत नसावी सर तिथे. तुम्ही BSc केमिस्ट्री केलं, तर मला तुम्ही बॉईज लॉ, जॉर्ज लॉ हे सांगू शकता का? Sir, Boyle's law says that when temperature is constant, volume of a given mass of a gas is directly proportional to the pressure of that gas. At that time, temperature is constant. Charles' law says that when pressure is constant, volume of a given mass of gas is directly proportional to the absolute temperature of that gas. त्याचे आपण
पुढं ॲप्लिकेशन आहेत का याच्या आत्ता तुमची मला माझ्या ह्या रूममधले किंवा बाहेरचे सांगू शकताय ॲप्लिकेशन्स ते गॅसचे का सर? हां म्हणजे हे पुढं release होते असं सॉरी सर, ॲप्लिकेशन्स नाही सर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहीत आहे? येस सर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजेच थर्मोडायनेमिक्सचा फर्स्ट लॉ आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नायदर बी डिस्ट्रॉईड. इट इज ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मला असं म्हणजे केमिस्ट्रीच्या येऊन सांगा म्हणजे असं हे केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं झालं तर एनर्जी सिस्टीममध्ये कॉन्स्टंटच राहतो. जसे की म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये जेवढी रिॲक्टंटची एनर्जी असते तेवढीच प्रोडक्टची एनर्जी असते एक पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे आपलं शरीर आणि केमिस्ट्री याच्यामध्ये तुम्ही थोडंसं संदर्भ सांगू शकताय का साम्य कसं आपलं शरीर आणि केमिस्ट्री कोरिलेशन? शरीर आणि केमिस्ट्रीचं कोरिलेशन सांगायचं तर म्हणजे बॉडी टेम्परेचर वगैरे सांगू शकतो सर. आपल्या बॉडीमध्ये काय काय हां सर, आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आम्ही फूड इंजेक्ट एक करतो असं म्हटलं जातं की केमिस्ट्री ह्या जगात केमिस्ट्रीशिवाय काहीच नाही असं म्हटलं जातं. मग तुम्हाला बॉडी आणि केमिस्ट्री याचं सगळं डिटेल सांगायचं आहे. सर, बॉडी पूर्णतः बॉडीमध्ये जे काही मेकॅनिझम चालते, जे काही रिॲक्शन्स वगैरे होतात, आपण अन्न डायजेस्ट करतो, अन्न ग्रहण करतो सुरुवातीला, जे काही अन्नाचं जे काही वेगवेगळे फॉर्ममध्ये नंतर पचनाची जी काही क्रिया आहे ते पूर्ण केमिस्ट्री ओरिएंटेड असतात. फॉर एक्झाम्पल अन्नामध्ये काय असणार, कार्बोहायड्रेट असणार, प्रोटीन असणार, फॅट असणार. हे वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट्सचं डायजेशनचे जे काही सिस्टीम आहे ते केमिस्ट्रीच्या रिॲक्शननीच होत असतो बऱ्यापैकी. मग शेवटी त्याचं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते आउट होतो. मग जे काही वेस्ट प्रोडक्ट भेटतो तो बाय प्रोडक्ट असतो. मेन प्रोडक्ट्स काय आहे, एनर्जी आहे. त्या एनर्जीतून आपल्याला म्हणजे वेगवेगळे कार्य करण्याची शक्ती भेटत असतो. कार्बोहायड्रेट ते आहेत? येस. कार्बोहायड्रेटमध्ये कार्बन पर्सेंटेज, हायड्रोजन पर्सेंटेज, ऑक्सिजन पर्सेंटेज सांगू शकता का? सॉरी सर. आता आपण रंगी हात पकडलं म्हणतो, समजा ते हे पकडतात ते आणि त्यामुळे हात ब्ल्यू होतात, तर ते ब्ल्यू का बरं होतात? सर, मला एक्झॅक्टली तरी नाही माहिती, पण त्याच्यामध्ये एक केमिकल रिएजंट असतो, मॅग्नेशियम डायऑक्साईड असं काहीतरी असतं सर, म्हणजे इफ आय एम शुअर. तर आणि त्यामध्ये आता सध्याला तर UV लाईट वगैरे यूज करतात, तर ते काय मेकॅनिझम आहे माहिती आहे काय? सॉरी सर, नाही. तुम्ही केमिस्ट्रीचा प्रश्नात कसा यूज करता? सर, केमिस्ट्री हॅज अ वाईड रोल इन ॲडमिनिस्ट्रेशन. जसे की मी माझ्या डिग्री परस्यू करताना जे काही टेक्निकल स्किल्स, ॲनालिटिकल थिंकिंगचे जे काही स्किल्स वगैरे गेन केलेलं आहे त्याचं मी चांगल्या प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वापर करू शकतो. केमिस्ट्रीचं चांगलं नॉलेज असल्यामुळे मी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंटमध्ये चांगलं काम करू शकतो. त्यानंतरनं अजून मी माझ्या जे काही साईट डिपार्टमेंट्स आहेत, माझ्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये जे काही R&D वगैरे आहेत, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये मी माझं टेक्निकल नॉलेजचा कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो बऱ्यापैकी. तुम्ही इकडं R&D मध्ये यायचं म्हणता, तर मग तुम्ही तिकडे DRDO किंवा बार्क आहे किंवा व्हॉटेवर कोणत्या आपल्या PSU आहे त्यामध्ये पण परस्यू करू शकला असतात? नाही, करू शकलो असतो सर, पण माझं जे काही म्हणजे मी जेवढं माझं केमिस्ट्रीचं इंटरेस्ट आहे तेवढंच नॉलेज म्हणजे मी गेन केलं आहे सर. म्हणजे हायर एज्युकेशन मी परस्यू नाही केलं आहे काही कारणामुळे. तर मला वाटतं की मी माझा रोल जे काही आहे मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये माझं चांगलं करू शकतो त्या नॉलेजचा वापर करून. कॉलेज मॉडर्न कॉलेज ना तुमचं? ओके. त्या कॉलेजमधून कोण कोण शिकलेलं आहे? असे मोठे लोक आहेत की तुमच्या कॉलेजमधनं शिकलेले आहेत, असं तुम्हाला कॉलेजमध्ये अभ्यास करताना असं कधी जाणवलं का की एखादा IPS असेल, IAS असेल, राजकारणी असेल तुमच्या कॉलेजमधून आलेला आहे? सर, मला त्या कॉलेजमधून जे काही ॲल्युमिनी आहेत ते म्हणजे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे नावं नाही माहिती आहे, पण ज्यांचं सोसायटीमध्ये खूप मोठा रोल आहे त्यांचं नाव मला माहिती आहे. डॉक्टर सचिन साठे असं नाव आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये सध्या ते सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतरनं एक संगप्पा चडचण म्हणून, डॉक्टर संगप्पा चडचण म्हणून पण आहेत. ते वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये सध्या फार्मास्युटिकल रिसर्चमध्ये त्यांचं काम चालू आहे सर. तसं काय चित्रपट पण. आणि तुम्ही अक्कलकोटवरनं बिलॉंग करता, देव मानता का? देव मानतो सर. ओके. अक्कलकोटचं काय स्पेशल आहे? अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचं एक भव्य असं मंदिर आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून भाविक तिथे दर्शनासाठी येतात. त्यानंतर अक्कलकोटला खूप मोठी पार्श्वभूमी आहे. राजे फत्तेसिंह भोसले यांचं संस्थान होतं अक्कलकोट हे. ते छत्रपती शाहू महाराजांशी अटॅच होतं. म्हणजे साताऱ्याचे जे छत्रपती शाहू महाराज होते त्यांच्या संस्थानाशी ते संस्थान अटॅच होतं. ओके. चित्रपट पाहता तर स्वामी समर्थावर तयार केलेले चित्रपट सांगा.
स्वामी समर्थांवरती वेगवेगळे चित्रपट निघालेले आहेत. 2015ला देऊळ बंद हा चित्रपट आला होता. प्रवीण तरडे त्यांचे डिरेक्टर होते आणि मोहन जोशी या त्या पिक्चरमध्ये स्वामी समर्थांचा रोल प्ले केले होते. त्याच्यातलं एखादं गाणं वगैरे? सर गुरुचरिताचे कर पारायण हा गाणं मला आठवतो. तुम्हाला तो चित्रपट पाहिलेला आहे. आता स्वामी समर्थांचे जे काही 4 त्याच्यामध्ये स्थळं दिलेली आहेत ते कोणते कोणते स्थळ आहेत त्या पिक्चरमध्ये दाखवलेले? सॉरी सर, सध्या नाही आठवते मला. ओके. आणखी तुम्ही चित्रपट कोणते, म्हणजे चित्रपट बघता की सगळेच कोणतेही चित्रपट बघता? सर म्हणजे बरेच मूवी बघायला आवडतात. खास करून मी हिंदी मूवीज प्रिफर करतो. ओके. म्हणजे हिंदी मूवीमधलं तुम्हाला लव्ह स्टोरी वगैरे आहे? लव्ह स्टोरी नाही सर, वेगवेगळ्या प्रकारचे मूवी मी पाहत असतो. ओके. आता लेटेस्टमध्ये कुठले मूवी आलेले आहेत? हिंदीमध्ये कसं लेटेस्टमध्ये दी केरला स्टोरी मूवी पाहिलेली सर. ओके. केरला स्टोरी बघितलेलं. त्याच्यामध्ये दिलेली जी सगळी घटना आहे ती तुम्हाला ऑथेंटिक वाटते का? तर त्यांनी म्हणजे जे काही आकडा दिलेला होता डिरेक्टर आणि निर्मात्याने, नंतरनं सुप्रीम कोर्ट किंवा मान्य सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार ते आकडा त्यांनी म्हणजे स्किप म्हणजे सध्या कंटेंट काढून टाकलेलं आहे सर. म्हणजे त्याचं काही योग्य पुरावा दिलेला नाही सर त्यांनी. मला थोडासा तो मूवीमध्ये जसं काही दाखवलेले आहेत ते थोडासा हायपोथेटिकल वाटतो. बरं. तुमचा आता सिलेक्शन झालेलं आहे पोस्टामध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून. पोस्टामध्ये काम करताना आता किती दिवस झालं काम करताय? सर मी 1.5 वर्षापासून काम करतो. ओके. 1.5 वर्ष, म्हणजे खूप दिवस झालं काम करताय. चांगलं. पोस्ट हा विषय केंद्रसूचीतला आहे बरोबर? आणि पोस्टाने प्रत्येक गावागावामध्ये कनेक्टिव्हिटी केलेली आहे. तर तुम्हाला काय अनुभव आला आणि लोकांशी तुम्ही कसं कनेक्ट करत असता की जे लोक तुमच्याकडे येतात, तुमच्या ज्या योजना आहेत, तुमच्या ब्रँचच्या खाली असणारे जे काही कर्मचारी असतील ते कसं? सर मी 1.5 वर्षापासून जे नॉलेज तिथून गेन केलेलं आहे ते मी शेअर करतो सर. सर वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट ऑफ पोस्टची स्कीम्स आहे, फॉर एक्झाम्पल जसे की सुकन्या समृद्धी योजना आहे, रेकरिंग डिपॉझिटचे आम्ही अकाउंट काढतो. त्यानंतरनं वेगवेगळे सेविंग स्कीम्स आमच्याकडे आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो. त्याला सोडून आम्ही टपाल व्यवहार तर आमचा मेन काम आहे, म्हणजे टपाल पोचवणे, टपालाची ने-आण करणे. त्याला सोडून रिसेंटली डिपार्टमेंट ऑफ पोस्ट खूप छान छान इनिशिएटिव्ह लॉन्च केलेले आहेत. जसे की IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँक नावाची जो काही बँकिंग सेक्टरचा जो काही आम्ही काम चालू केलेलं आहे ते प्रत्येक डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे लोकांचे खाते काढणे, त्यांना UPI ट्रान्झॅक्शनची माहिती देणे. डिजिटल लिटरसीसाठी खूप मोठा रोल सध्या डिपार्टमेंट ऑफ पोस्ट प्ले करत आहे रिमोट एरियामध्ये. मी माझ्या गावामध्ये मी जेव्हा कार्यरत होतो तेव्हा मला आढळलं की आमचे जी काही स्कीम्स आहेत ती खूप चांगल्या प्रकारे स्कीम्स आहेत, फक्त त्या स्कीम्सना लोकांपर्यंत पोचलेले नाही आहेत. तर मी काय केलं, तर जे काही आठवडा बाजार वगैरे भरत असते आमच्या ब्रँच ऑफिसच्या ठिकाणी, त्या ठिकाणी मी ऑफिसमधून बाहेर येऊन एक बोर्ड लावून एक टेबल वगैरे बाहेर आणून माझा उपक्रम राबवला होता. म्हणजे जनतेपर्यंत आमची योजना पोचायला पाहिजे. कमीत कमी डॉक्युमेंटेशनमध्ये आम्ही त्यांची स्वतः फॉर्म वगैरे भरून घ्यायचो, स्वतः त्यांना प्रोडक्टबद्दल चांगली माहिती द्यायचो. आमची स्कीम्स अशी आहेत, त्यांच्यापेक्षा असे बेनिफिट आम्ही देतो, इंटरेस्ट रेट त्यांच्यापेक्षा जास्त आहे, असे आम्ही आमच्या टीमतर्फे आम्ही कॅम्पेन ड्राईव्हवर राबवायचो आठवड्याच्या बाजाराच्या ठिकाणी वगैरे. असे नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवून लोकांपर्यंत आमच्या योजनेची माहिती आम्ही पोहोचवत होतो. तुमचे जे टपाल मिनिस्ट्री ज्याच्या अंडरखाली येते ते सर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या अंतर्गत आमचं डिपार्टमेंट ऑफ पोस्ट येतो. तर सध्या त्यांचं त्या मिनिस्ट्रीचे केंद्रीय मंत्री आहेत अश्विनी वैष्णव म्हणून आहे. ओके. तुमच्या सोलापूरचे गड्डा म्हणून काहीतरी फेमस आहे, काय असतो तो? सोलापूरचा गड्डा यात्रा महाराष्ट्रातील 5 मोठ्या यात्रांपैकी एक यात्रा म्हटला जातो. सोलापूरचे ग्रामदैवत आहेत श्री सिद्धेश्वर महास्वामी, त्यांचं जे काही यात्रा केला जातो त्याला गड्डा यात्रा म्हणतात. ते साधारणपणे 10 जानेवारीपासून ते 30 जानेवारीपर्यंत 15-20 दिवस साधारणपणे काही असतो सर. तुमच्या अक्कलकोट किंवा दक्षिण सोलापूरमध्ये सहसा हिंदीचा खूप ट्रेंड, आपलं काय कन्नडचा खूप ट्रेंड आहे. तुम्हाला येते कन्नड? यस. म्हणजे आत्ता आपलं थोडं म्हणजे कर्नाटक आणि सीमावाद चालू आहे, त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय वाटतं की आपण महाराष्ट्रात राहायला पाहिजे की कर्नाटकात जायला पाहिजे तुम्ही? सर नक्कीच मला पर्सनली वाटतो की महाराष्ट्रातील भाग आहे, महाराष्ट्रातील तेथील जनतेची इच्छा पण महाराष्ट्रात राहण्याची आहे. पण रिसेंटली ज्या काही घडामोडी घडल्या अक्कलकोटच्या भागात म्हणा किंवा सांगलीमधल्या जत तालुक्यातील काही गावांनी ठराव पास केला की कर्नाटकात वगैरे जायचं आहे. तर त्याच्यामागे असा रोल होता की त्या भागातील जे काही मागण्या आहेत ते शासन दरबारी पोहोचल्या पाहिजे. शासनाचं त्या भागातील लोकांकडे लक्ष जायला पाहिजे. त्या भागात अजूनही स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर अजूनही त्या गावांमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी नाही आहे, रोड कनेक्टिव्हिटी नाही आहे. तर काही भागांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तर काही भागांमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड नाही आहे. तर त्या लोकांच्या मागण्या अशा आहेत
की आम्हाला म्हणजे कुठल्याही राज्य असं काही म्हणजे आमची महत्त्वाकांक्षा नाही आहे की आम्ही कर्नाटकात जाणार आहे, महाराष्ट्रात राहणार आहे. फक्त आम्हाला जे काही बेसिक नीड्स आहेत ते प्रोव्हाइड केली पाहिजे आणि तेथील सगळे जनतेची जनता जी काही आहे किंवा रिसेंटचे जे विद्यार्थी आहेत पूर्णतः मराठी एज्युकेशन घेतात. म्हणजे बऱ्याच भागामध्ये मराठीचा प्रभाव वाढत आहे सर तिथे आणि लोकांची इच्छा पण आहे महाराष्ट्रात राहण्याची. ओके, लोकांची इच्छा आहे. आता अक्कलकोट, सोलापूर, अक्कलकोटची वैशिष्ट्य सांगितलं. आता सोलापूरची मला 5 वैशिष्ट्य सांगा जे धार्मिक नसतील आणि राजकीय नसतील असे. सोलापूर खास करून सोलापुरी चादरीसाठी फेमस आहे. सोलापुरी चादरीचं जे काही प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे खूप मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये पद्मशाली विणकर समाजाकडून केलं जातो आणि त्याचं चांगलं एक्सपोर्ट ओव्हरऑल भारतातच नव्हे तर जगभरात त्याचं एक्सपोर्ट केला जातो. त्यानंतरनं सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्यातील जी काही मालदांडी ज्वारी आहे ती खूप फेमस आहे. त्या ज्वारीला GI टॅग भेटलेला आहे. त्यानंतर सोलापूरचा खूप मोठा भाग अवर्षणग्रस्त आहे. सोलापूरमधील 11 तालुक्यांपैकी 1111 तालुका फार करून म्हणजे खास करून माळशिरस एक तालुका सोडला तर 10ही तालुका अवर्षणग्रस्त आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये सांगायचं झालं तर कडक रोटी, शेंगा चटणी ही जी काही आहे खाद्य संस्कृती एकदम फेमस आहे. मग अजून बोलायचं झालं तर सोलापूरला कर्नाटकचा खूप मोठा बॉर्डर लागलेला आहे. आता तुम्ही सांगितलं तुमचे 11 पैकी 10 अवर्षणग्रस्त आहेत. आता जस्ट जर आर्थिक सर्वे जर बघितला तुम्ही तर सोलापूर हे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं उत्पादक राज्य आहे ऊसामध्ये. पहिलं. दुसरं तुम्ही सांगितलं तुमच्या ज्वारीचं वैशिष्ट्य आहे, पण ज्वारीच्या उत्पादनामध्ये तुम्ही पहिले नाही आहेत. म्हणजे सोलापूर जिल्हा पहिला नाही आहे, दुसरा जिल्हा येतो. मग तुमचे जे वैशिष्ट्य आहेत ते आता संपत आलेले आहेत. मग तुमचे हे नवीन वैशिष्ट्य येऊ शकतात ना. नाही सर, सोलापूर जिल्हा जरी अवर्षणग्रस्त जरी असला तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदीचं खूप मोठं स्थान आहे. ते भीमा नदीचा जो काही पट्टा आहे, नदीकाठचा पट्टा आहे, त्या भागांमध्ये खूप मोठी ऊस शेती केली जाते. तिथली जी काही काळी जमीन आहे, काळी कसदार जमीन आहे, उबदार हवामान आहे, जे काही तिथली टेम्परेचर आहे ती ऊस पिकांसाठी एकदम म्हणजे परफेक्ट आहे सर. म्हणून तिथलं जे काही ऊस प्रोडक्शन आहे खूप जास्त आहे. आणि ज्वारीबद्दल बोलायचं झालं तर जी काही सोलापूरची ज्वारी आहे खास करून सोलापूर रब्बी ज्वारीसाठी फेमस आहे. तिथे खास करून जे काही रब्बीच्या हंगामात ज्वारी पेरला जातो तो ज्वारीसाठी सोलापूर फेमस आहे. आणि रब्बी ज्वारीमध्ये सोलापूर प्रथम स्थानावर आहे सर. फक्त म्हणजे ओव्हरऑल ज्वारीमध्ये नाही तर रब्बी ज्वारीमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर सोलापूरची ज्वारी त्याच्या एक स्वीट टेस्टसाठी फेमस आहे. आणि सोलापुरी ज्वारीमध्ये खास करून जे काही ज्वारीचे वैशिष्ट्य आहे तर एकदम कुठल्याही रोगाला सहनशील आहे सर. तो म्हणजे एरिड ॲटमॉस्फिअरला सुटेबल ज्वारी आहे सर. ते म्हणजे त्या भागामध्ये प्रोडक्शन खूप जास्त आहे. सोलापूरमध्ये सहकार महर्षी अकलूजचे जे शंकरराव मोहिते पाटील आहे ना, सहकार महर्षी म्हटलं जातं सर. त्यांचा सहकारामध्ये खूप मोठा रोल आहे. अकलूजच्या माळरानावरती सोलापूरमध्ये त्यांनी पहिलं साखर कारखाना त्यांनी स्थापन केला होता. शुगरच्या बाबतीत जे काही सहकारचं रोल आहे त्यामध्ये त्यांचं मोठं कार्य आहे. मग नंतर उत्तरोत्तर तिथली प्रगती झाली होती. मग आज पाहायचं झालं तर सोलापूरमध्ये अराऊंड 43 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 27 साखर कारखाने प्रायव्हेट आहेत तर 16 साखर कारखाने सहकारी आहेत. ओके सर, तुम्ही न्यूजपेपर वाचता, लोकसत्ता संपादक कोण आहेत? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आहेत. ओके. काल सोलापूर रिलेटेड आणि कारखाना रिलेटेड एक न्यूज होती. काय होती सर? जी सोलापूर साखर कारखाने आहेत ती 93 मीटरची होती. मग ती थोडीशी म्हणजे प्रशासनाने किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने त्याच्यावरती थोडंसं म्हणजे त्या कारखान्याला नोटीस दिली होती की तो जो काही चिमणी आहे तो तिथल्या विमानतळासाठी हानिकारक आहे. तिथल्या विमानतळाच्या डेव्हलपमेंटसाठी तो अडचण ठरू शकतो. म्हणून त्यांना शिफ्टिंगसाठी नवीन लोकेशन वगैरे दिलेले आहेत. तर रिसेंटली प्रशासनाने ती चिमणी पाडण्यात आलेली प्रशासनाद्वारे. सर खास करून ऊस शेती करतो, कारण आमच्या भागात भीमा नदीचा पट्टा असल्यामुळे नदी दुतडी भरून वाहत असते पाण्यासाठी. केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी ऊसाला घेऊन कारखान्याबाबत एक स्टेटमेंट केली होती सोलापूरमध्ये आल्यानंतर, आठवते की कारखानदारांना त्यांनी बोलले होते की तुम्हाला उद्या आत्महत्या कराव्या लागतील. आठवते ते? गडकरी साहेबांचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. ऊसाच्या जाती कुठल्या आहेत? तशा आमच्या म्हणजे एस्पेशली आमच्या शेतात तर आम्ही को 86-032 म्हणजेच नीरा जातीची ऊस शेती करतो. त्याला सोडून 0265 फुले 0265 आहे. रिसेंटली 10,001ची जी काही वाण आहे ती खूप जास्त लागवड केली जाते सोलापूरच्या भागात. 15 महिन्याच्या आत येणारी कुठली जात आहे सर? 10,001ची जात म्हणजे अर्ली मॅच्युरिंग. ओके. को काय?
को म्हणजे कोइंबतूरमध्ये जी काही शुगर केन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यामार्फत ती जाती विकसित केला जातो आणि आपले जे काही आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये आपल्या भागाशी रिलेटेड चेंजेस करून त्याला इम्प्लिमेंट केला जातो. काय सर मूवी बरेच म्हणजे OTT प्लॅटफॉर्म्सवरती किंवा थिएटरमध्ये यूट्यूबवरती वगैरे पाहतो. पायरसी आपण म्हणतो म्हणजे टेलिग्रामला वगैरे बऱ्याच वेळा पायरेटेड कॉपी असतात, ते योग्य आहे का, ते पाहता का? सर पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे. पायरसी म्हणजेच काय की जे काही थिएटरमध्ये वगैरे मूवी पाहायला जातात ते लोक त्याचं म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करून यूट्यूबवरती किंवा टेलिग्रामवरती डाउनलोड करून ठेवतात. मग त्याच्यामुळे जे काही प्रोडक्शन्स हाऊस आहे त्यांचा खूप मोठा लॉस होतो. तर पायरसी करणं चुकीचं आहे सर. मग हे कसं कंट्रोल करणार? कंट्रोल कसे करणार? पायरसींवरती सध्या वेगवेगळे मेजर्स प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून थिएटरमध्ये वगैरे बॅन आहे रेकॉर्डिंग करण्यासाठी किंवा जे कोणी डाउनलोड वगैरे करतात यूट्यूबवरती टेलिग्रामवरती त्यांना देखील म्हणजे सायबर टीमतर्फे वगैरे सूचना वगैरे येतात किंवा त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग वगैरे दिला जातो सध्या किंवा त्यांना दंड वगैरे ठोठावला जातो सायबर सेल्सतर्फे वगैरे. मूवी कुठला फेवरेट मूवी? सर माझा फेवरेट मूवी आहे तारे जमीन पर 2007मध्ये आलेला होता. अमोल गुप्ते आणि आमिर खानने दिग्दर्शित केलेला होता. ओके. फेवरेट ॲक्टर कोण? फेवरेट ॲक्टर आमिर खान आहे. आमिर खान. आमिर खानने डायरेक्ट केलेली मूवी सांगा. तारे जमीन पर हा त्यांनी स्वतः डिरेक्ट केलेला एक मूवी आहे. त्यानंतर अजून फेवरेट डायरेक्टरच्या मूवीज माहीत पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. ठीक आहे. आपले प्रेसिडेंट कोण आहेत? सध्या श्रीमती द्रौपदी मुर्मू आपले प्रेसिडेंट आहे. जगदीश धनखड, माननीय जगदीश धनखड हे आपले डेप्युटी प्रेसिडेंट. जगदीश धनखड. ओके. आता सध्या आपल्याकडे मेलिंग चालू आहे, टेलिकम्युनिकेशन चालू आहे, मग पोस्टांचं रिलिव्हन्स आहे का आता? तर नक्कीच पोस्टाचं रेलेव्हन्स खूप मोठा आहे. जरी आपण सोशल मीडियाच्या जमान्यात जरी वावरत असलो तरी जे काही डिपार्टमेंट ऑफ पोस्ट नवीन नवीन सेवा प्रोव्हाइड करत आहेत, फॉर एक्झाम्पल इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणा, त्यानंतरनं वेगवेगळ्या मिनिस्ट्रीशी डिपार्टमेंट ऑफ पोस्टने टायअप केलेले आहेत. जसे की फॉरेन मिनिस्ट्रीशी आम्ही पासपोर्ट मिनिस्ट्रीशी टायअप करून रिमोट एरियामध्ये आम्ही लोकांचं IRCTC तिकीट बुकिंगचं प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यानंतरनं उदय संस्थेशी टायअप करून आधार कार्ड एनरोलमेंट, आधार कार्ड अपडेशन सेवा देखील आम्ही चालू केलेलं आहे. तर मी असं म्हणेन की डिपार्टमेंट ऑफ पोस्टला खूप मोठं रेलेव्हन्स आहे, त्यांचं खूप मोठं कार्य आहे. नवीन टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करून खूप मोठं कार्य डिपार्टमेंट ऑफ रोल प्ले करत आहे. पोस्टावर आधारित एखादा मूवी माहिती आहे? सॉरी सर नाही. बरं. गाणं? पोस्टावर नाही सर. किंवा असं आता पोस्टाचं बेसिक काम काय आहे? टपाल वाटप करणे आणि गाणे आलेले आहेत कबूतर जा जा वगैरे? सॉरी सर आठवत नाही सर. ओके, ठीक आहे, येऊ शकतो. थँक्यू. हॅव अ गुड डे सर. बाय. कसं वाटलं? छान वाटलं सर. पहिलाच मॉक होता आणि पहिलाच इंटरव्ह्यू होता. थोडासा नर्वस फील होत होतं म्हणजे फॉर्मॅलिटी येते का नाही बोलायला आणि पाय थोडासा माझा पाय फ्लिप्समध्ये रिलॅक्स बसा. थोडासा हलत होता असं मलाही जाणवलं. तुम्ही काय आता एकदम पुढे जास्त लीन होत आहे म्हणजे होतं काय पोस्ट बसलं पाठीमागे लीन असं होतं. बसलात ना असं म्हणजे तुमचं हे बॅक आहे आपल्या इथलं, तर हे बॅक असं हे टेकलं पाहिजे, टेकलं पाहिजे आणि आपण जसं ऑफिसमध्ये खुर्चीवर बसतो तसं बसायचं. म्हणजे तुम्हाला कसं असतं 20-22 मिनिट जर तुमचा इंटरव्ह्यू चालला तर 20-22 मिनिटमध्ये तुम्हाला रिलॅक्स पाहिजे असतं. असं बसलात ना तुम्ही हे ताट होतं, मग असं होतो आपण. मग तुम्ही ते थोडं पाठीमाग एक छोटी टेक द्या आणि मग पुन्हा कम्फर्टेबल बसून जा सर. बाकी कॉन्फिडंट आहात, चांगली गोष्ट आहे. म्हणजे फेस करताय फर्स्ट टाईम तर गुड. त्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली केली. अजून जर आई शेतात काम नाही, आई पण शेतात पण काम करते आणि गृहिणी पण आहे. आईचं कॉन्ट्रिब्युशन तुम्ही अधोरेखित करायला हवं. अच्छा. आईचं कॉन्ट्रिब्युशन यस सर. हां हा व्हिडिओ पण तुम्हाला भेटेल. यस सर. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐका. बाकी गाव तालुका जिल्ह्याची माहिती सांगितली. ठीक आहे. अजून सोशल इश्यूजवरती आणि जो कर्नाटक इश्यू आहे अजून बेटर करायला हवा.
आहे ओके ठीक आहे. त्यानंतर शैक्षणिक पार्श्वभूमी तयारी चांगली आहे, म्हणजे आता रिसेंटली पासआउट आहात तुम्ही, ठीक आहे. आणि अप्लाइड केमिस्ट्रीवर ज्यावेळेस प्रश्न विचारला तुम्ही गिवअप केलात, माहीत नाही सर, ठीक आहे. गिवअप करण्याच्या अगोदर विचार करा, विचार करणं तुम्हाला नक्कीच काही ना काही सापडेल. सिम्पल आहे सगळं, काही सिम्पल. थोडासा म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन्स विचारल्यावर मला वाटलं आता काय आणि जे काही बॉईल्स लॉ, चार्ज लॉ आहेत ना सर, ते आयडियल गॅसशी रिलेटेड आहेत. मग ते मी सांगणार होतो ते आयडियल गॅसशी रिलेटेड आहे, आणि आपली जी सध्याची जी काही हवा आहे ते आयडियल गॅस नसतो सर. आयडियल गॅस कुठेच नसतो ना. जनरल होता असं, म्हणजे तुम्हाला असं काय सांगता येईल ते सांगा. तुम्ही पूर्ण स्कोप घेऊन नका सांगू शकला असता. हां, आणि एक लक्षात ठेवा की आयडियल गॅस एक्झिस्ट करत नाही, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पण तुम्ही तरीही ॲप्लिकेशन सांगणं अपेक्षित आहे. कारण काय असतं, आपण ते इक्वेशन का अभ्यास करतो, कारण त्याचं ॲप्लिकेशन त्याचं ॲप्लिकेशन्स माहिती पाहिजे, फक्त ते मग रटल्यासारखं होतं सर. ते यस करून घेतो सर ॲप्लिकेशन. यस प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही अजून त्याच्यावर सर्च करा. चित्रपट. अच्छा ओके. यस सर. हां ते मला कळलं सर, म्हणजे थोडे म्हणजे त्या मनाने कमी क्वेश्चन आले. तर आमिर खानला डायरेक्टर म्हणून किती बघावं हा एक मोठा प्रश्नच आहे. नो डाऊट की त्यांनी खूप चांगला मूवी डायरेक्ट केलेला आहे, परंतु काय असतं की पॅनल मेंबरमध्ये एखाद्याला आमिर खान आवडू शकत नाही. हां, मग त्याऐवजी तुम्ही जर एखादा दुसरा सांगितला, श्यामा बेनेगलराव जे जे बेस्ट आहेत, हां, जे त्यांच्यावर नो ऑब्जेक्शन असं टाईप येतं. दोन्ही सरकारच्या काळामध्ये ते चांगले मूवी काढलेत. जर तुम्हाला वाटला मराठीतला एखादा डायरेक्टर त्यांनी सत्ता ते 1972 जब्बार पटेल, सोलापूरचेच आहेत, पंढरपूरचे जब्बार पटेल. हां यस, हा पॉईंट माझा मिस होत होता. मी म्हणजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारच नाही केला सर. मी ॲक्च्युली केलो फेवरेट ॲक्टर कोण आहे, तुम्ही मला टाकले डायरेक्टली दिग्दर्शक कोण आहे. मग मी थोडासा गडबडलो, मी सांगून दिलं आमिर खानचे पण प्रोडक्शन हाऊस आहेत. मग मी आमिर खानचं नाव सांगून दिलं डायरेक्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला असं आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आला ना, आता सरांनी तुम्हाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, म्हणजे हे एवढे तुमच्या टप्प्यातले होते की ते फक्त तुमचा कॉन्फिडन्स माहीत असताना तुम्ही किती डिलिव्हर करता. तुम्ही तुमच्या मॅनेजरकडे, तुम्ही तुमच्या जिल्हा जो प्रमुख असतो त्याच्याकडे लेटर घेऊन गेलं ऑफिसमध्ये जात असताना. तुम्हाला माहीत आहे तुमच्या पोस्ट ऑफिसने एवढे पत्र पाठवले, एवढे अकाउंट खोललेले आहेत, आणि तुम्हाला विचारलं की ते अकाउंट निघाले, ते म्हणलं 10 निघाले. मग तुम्हाला असं आहे हां ते यस हां कॉन्फिडन्स आहे सर. त्या प्रश्नाला मी असं रिॲक्ट झालो, मला ते नावं प्रॉपरली माहिती आहेत, पण ते श्रीमती, माननीय, तो जर काही त्यांना फॉर्मॅलिटी द्यायला पाहिजे, तिथं म्हणजे माझं लक्ष तिकडे जात होतं त्या नावापेक्षा. म्हणजे तिथे मी चुकतो का, म्हणजे आपण इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन करताना कसं आहे, माननीय ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल हायकोर्ट, त्यानंतर माननीय जगदीश धनखड, असं म्हणजे त्या गोष्टीकडे लक्ष गेल्यामुळे थोडासा आवाज डाऊन झाला तिथे. आतापासून जेव्हा तुम्ही कुणाशी बोलताय त्यावेळेस माननीय श्रीमतीच असा शब्दप्रयोग करत राहा. म्हणजे जसं काय तुम्ही आता इथून पुढचं इंटरव्ह्यू संपेपर्यंत तुम्ही फक्त हीच तयारी करायची, प्रॉपर बोलण्याची. 30 वर्ष शासनात काढायचे आहेत, आणि त्या काळामध्ये आता ऑलरेडी तुम्ही सर्व्हिसमध्ये आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडनं असं अपेक्षित असतं की आपण जे वरिष्ठ आहेत त्यांचं नाव घेताना आपण ते श्रीमती, माननीय लावतोच, आणि थोडं तेवढी फॉर्मॅलिटी. हां आत्तापर्यंत आम्ही म्हणजे जसं फ्रेंडली बोलताना जगदीश धनखड आहे, द्रौपदी मुर्मू असं बोलतो ना, मग ते थोडंसं. 2-3 प्रश्नामध्ये फ्रेंडली पण झालात. कुठला प्रश्न होता तो, हाऊभाव रिलेटेड, ओके हां करू शकतोच. सीमावाद वगैरे याच्यावर चालू होतं ना, तुम्ही काय उपाय वगैरे विचारले, हां करू शकतोच सर. म्हणजे तुम्ही असं थोडासा कॅज्युअल, हां कॅज्युअल झालं. येस सर. हां म्हणजे तुम्ही असा म्हणजे तुमचा फ्लो चालू झाला ना, तो त्याच्यामध्ये चढ उतार येऊ द्या. उत्तरांमध्ये चढ उतार अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही एकाच ट्यूनमध्ये उत्तर देणं गरजेचं नाही. तुम्हाला केमिस्ट्रीचा आला, हाय कॉन्फिडन्सनं उत्तर द्या, कारण ते त्याच्यातनं तुमचं अभ्यास दिसेल. एखादा तुम्हाला ओट म्हणजे तुमचं मत मागितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा कमी जास्तपणा असावं की मग, आणि एखाद्या वेळेस तुम्हाला माहिती नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही परवानगी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे हे त्याच्यात राहू द्या. आणि हात उचलताना असं कंटिन्यू करताय तर ठीक आहे, करा, त्याच्यात एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त स्पष्ट सावकाश उत्तर असं, बस एवढं कंटिन्यू ठेवा. बाकी दुसरी गोष्ट, मूवीजला जर अजून स्पेसिफिक करता आलं की मला या प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात, मग ते कसं आमचा स्कोप कमी होतो, नाही तर पूर्ण स्कोप राहतो. मग आम्ही पर सायन्स फिक्शनपर्यंत जाऊ, पुन्हा नोलनपर्यंत जाऊ, लक्षात. किंवा आता ह्याच्यावरती टाईमवरती जो आपला कन्सेप्ट आहे त्याच्यावरती. म्हणजे असं सांगू शकतो का सर, म्हणजे हिंदी सोशल इश्यूजवरती रिलेटेड मूवीज वगैरे. सर मी केरला स्टोरीबद्दल जे बोललो, म्हणजे त्याच्यामध्ये अजून
मी ओपन करून दिला, खूप मोठा इश्यू. तो लय मोठा इश्यू होता, तो ब्लंडर होता. मी म्हणजे बोललो सर, आता बघितलंय म्हटलं. तो वादाचा विषय आहे आणि वादाचा विषय तर आणि तुम्ही सापडलात ना अख्खा, म्हणजे मी तर प्लॅन केला होता अख्खा त्याच्यावरच इंटरव्ह्यू घ्यायचा पुढचा, पण म्हणलं आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍड करूया. मी काल रात्री याच्यावरतीच थिंक करत होतो, हॉबी तरी मूवी सांगणार आहे, तर मग केरला स्टोरी सांगायचं का नाही, सांगायचं का नाही. मी नंतर ना फीडबॅकमध्ये या गोष्टी म्हणजे विचारावं म्हणून डायरेक्टली सांगून दिला. म्हणजे काय, म्हणजे नाहीतर मी आता दुसऱ्या मूवीबद्दल वगैरे प्रिपेअर करतो सर, म्हणजे बघून एखादा मूवी वगैरे. पॅनल मेंबरचं वय काय आहे, मग त्यांना कुठल्या मूवी आवडल्यात किंवा त्यांच्या 70s मधल्या मूवीज आहेत ना त्यांच्या फेवरेट असतात, बेस्ट आहेत त्या मूवी. आणि नाही, मी तसे जुने मूवीज मला आवडतात सर, एकदम जास्त मूवी जुनेच बघतो मी. इंटरव्ह्यूचा क्रक्स हाच आहे, तुम्ही आम्हाला कनेक्ट झाले पाहिजे. जर तुम्ही माझी फिनिक्सची मॅच झाली, तुमचे मार्क्स बेस्ट आहे. मग हे कधी मॅच होईल? आवडीनिवडी मॅच व्हायला पाहिजे आपले. त्यामुळे ते करा, ठीक आहे. बाकी आहे आणि शोले मूवी आवडतो, कुणाला नाही आवडत मूवी तो. पण ते कधी कधी असं क्वेश्चन्स करतात की या वयात तुम्हाला शोले मूवी आवडणं काय काय आम्हाला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही सांगताय का? येस, म्हणजे तेव्हा जंबल नको म्हणून मी रिसेंटचं सांगून दिला सर. मूवी सांगितलं तुम्ही, अजून 60-70 मध्ये खूप आहेत. कटीपद्नग आहे, अनुराधा. नाही, तसे मी बरेच जुने मूवी पाहतो सर यूट्यूबवरती वगैरे. इश्यूजवरती किंवा साहेब बीबी और गुलाम हा पण एक चांगला गुरुदत्तचा मूवी आहे, किंवा पॅसा नावाचा गुरुदत्तचा मूवी आहे. सोशल इश्यूला धरून खूप चांगले मूवीज आहेत सर. हिंदी रोमॅन्टिक वगैरे सांगू शकतो का मग? ते हिंदी रोमॅन्टिक मूवीज किंवा तुम्ही काही सांगू शकता, पण जे सांगाल ते परफेक्ट तुम्हाला झालं पाहिजे. सर, त्या गोष्टीवरती प्रिपेअर करतो मी. तारे जमीन पर तुम्हाला हिंट दिला की तिथे विचारा, तिथं मी चांगलं केलं आहे, पण तुम्ही मला त्यावरती नाही विचारले जास्त. आणि मी तुम्हाला 2-4दा शब्दामध्ये हिंट दिला की OTT असे शब्द वापरले मी, कारण ती गोष्टी मी प्रॉपरली जाणून इग्नोर केल्या. कारण इंटरव्ह्यूला असंच होतं, आपल्याला जे अपेक्षित असतं त्या प्रश्न जातील. तरी माझे म्हणजे एक्सपेक्टेडपेक्षा भारी क्वेश्चन आले सर मला, म्हणजे त्या मानाने. अजून तुम्ही पुन्हा पदांचा पसंती क्रमावर आम्ही टाईममुळे क्वेश्चन विचारले नाही, पण ते नक्की करा तुम्ही. चालू घडामोडीमध्ये अपडेट आहात, अजून विश्लेषणात्मक अभ्यास वाढवा. ते ॲनालिटिकल अभ्यास वाढवा. फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्हाला चिमणीचा विषय विचारला होता, तुम्ही खूप स्पेसिफिक सांगणं अपेक्षित होतं. कशाबद्दल सर? पाडली काल हां, ते सर ते रिसेंटली न्यूजमध्ये पाहिलं होता, मी वाचलंच नव्हतं सर. कारण ते का तुमच्या शरीर मी काल इंटरव्ह्यू आहे उद्या म्हणून मी माझी पार्श्वभूमी वाचत बसलो होतो, बऱ्यापैकी प्रोफाइलिंग अभ्यास करत बसलो. कडे जेव्हा वैशिष्ट्य विचारली, तुम्ही सहकार सांगितलं नाही. तुमच्याकडे ज्या सूतगिरण्या होत्या, हां, सूतगिरण्या आहेत, राईट सर. कधी कधी पॉईंट मिस होतो बोलताना, आठवतच नाही तेव्हा. मी फक्त साखरबद्दल सांगितलं तुम्हाला, शुगर फॅक्टरीबद्दल वगैरे असते. त्यानंतर आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन जे होते, त्यामुळे तुम्ही गिवअप करताय. सॉरी सर, आय डोंट नो. तो आमच्याकडे अरे ओपन एंडेड क्वेश्चन होता तो. हां, कुठला फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला नाही आला ना, फरक पडत नाही. फॅक्च्युअल क्वेश्चन मार्क्स मिळत नाहीत, ठीक आहे. आणि रिलॅक्स राहा. अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आला की थोडंसं गडबड होते. ते पहिला मॉक होता आणि त्याच्यामुळे गडबड झाली सर. ते कट होऊन जाईल ते. आणि अजून गोष्टी जेवढ्या शॉर्ट आणि स्पेसिफिक करता येतील, जेव्हा तुम्हाला पोस्टल प्रश्न विचारले, कुठेतरी असं वाटलं की थोडंसं वाढत चाललं, जनरलाइज चाललाय ना. सांगायची तुम्हाला. अच्छा, तुम्ही त्या 3 वाक्य तुम्ही एका वाक्यात करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला मूवीज आणि पोस्टलमध्ये आहात, तर किती मूवी आहेत आपल्याकडे पोस्टमन झालेल्या? पोस्टमन नावाची एक मूवी आहे, बघितलं नाही सर मी, म्हणजे ॲक्च्युअली. चला उद्यामध्ये ते पोस्टमनचे काम असतं बघा, तो सागर करंडे पोस्टमनचं वाचतो एक, ते जगतात. मग तोही प्रश्न तुम्हाला विचारू शकता. कारण जर पॅनल मेंबरमध्ये कोणी जर पाहत असेल, किंवा त्या काळामध्ये अगोदर कबूतर वगैरे पाठवले जायचे, कबूतर ज्या वगैरे मी सांगितलं सर. हां, त्या प्रश्नाला मी म्हणजे कुठली मूवीज नाही पाहिली होती त्या ओरिएंटेड, आणि ते मला आठवत पण नव्हतं, म्हणून मी डायरेक्टली सॉरी म्हणून बाजूला झालो सर. हां, नाही ते तसं आठवतं सर मला, ते सीन्स वगैरे की मेरे पहिले प्यार की पहिली चिठ्ठी साजन को द्या. त्यावेळेस मला खूप कनेक्ट झालं असतं ते, आलं सर. मग त्यामुळे हे करा, काय हरकत नाही. ओके, चांगलं आहे. अजून तयारी करा, कॉन्फिडंट आहात तसाच ठेवा. स्माईल आहे चेहऱ्यावरती, ती राहू द्या. आणि अजून 1-2 मॉक देऊ शकता आणि तयारी करा. बाकी आज स्कोर किती तुमचा? स्कोर 474 आहे सर आफ्टर सेकंड. हां, गुड, चांगला स्कोर आहे. मग आता मी तर म्हणेन की तुम्ही इंटरव्ह्यूवरती मॅक्झिमम फोकस करा. ब्लेझर वगैरे जर घेता आला तर ते बघा, छान दिसेल. आणि हे एवढं बांधून राहू नका जागा दुसऱ्या ठिकाणी. एकदम असं थोडं
अच्छा अच्छा हे आहे ना तुमचं, हे असं अच्छा हे तुम्ही असं करून बघलात ना तुम्ही म्हणजे हे स्टाईल आहेत जे आपल्या पर्सनॅलिटीच्या, हे तुम्ही क्लोज पर्सन दिसता असं बसताना. हे म्हणजे तुम्ही बसलात ना तो रिलॅक्स पर्सन दिसतो, आणि असं बसलात ना तुम्ही तो आरोग्य वाटतो. म्हणजे ते थोडंसं असं कम्फर्टेबल बसल्यावर काय नाही ना सर. म्हणजे पर्सनॅलिटीच्या ह्या प्रकार पण आहेत. मी म्हणजे व्हिडिओमध्ये बघून वगैरे अजून बसण्याचं वगैरे प्रॅक्टिस करतो. वॉच आहे, वॉचवर प्रश्न विचारतात. स्पेक्ट आहे, स्पेक्टवर प्रश्न विचारतात. मी करून आलो सर, मायोपिया, त्यानंतर कॅल्विन क्लीन कुठली कंपनी वगैरे वगैरे थोडाफार यस. नाही नाही असंच घातलं होतं सर. इव्हन सोशल मीडियावर प्रश्न येऊ शकतात आणि OTT वगैरे करून घ्या व्यवस्थित. आणि ब्लेझर ट्राय करा. पुढे कुठं मॉक इंटरव्ह्यू देत असाल तर ब्लेझर घालूनच मॉक द्या. सर म्हणजे अजून मी ड्रेसिंगच नाही घेतला होता, हे असंच म्हणजे जनरल. तुम्ही जसं करायचं तसं ब्लेझर ऍड करा तुम्ही त्याच्यामध्ये, थोडं उठून दिली थँक्यू. त्याच्यावरती काम करा तुमचं दिलेलं फीडबॅक. सांगतो माईक पूर्ण वेळ इंटरव्ह्यू करा आता. करतोच ना आता म्हणजे हां बेस्ट. लास्ट इयर मेन्स दिला होता, इंटरव्ह्यू नाही झाला. ओके.